नमस्ते मुलांनो, आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, सांकेतिक भाषा। आता हा सांकेतिक भाषा हा घटक इयत्ता 5वी साठी सुद्धा आहे, इयत्ता 8वी साठी सुद्धा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा सांकेतिक भाषा आहे। व्यवहारात या सांकेतिक भाषेचा उपयोग काय होतो बरं? तर बघा, जर एखादा संदेश गुप्त ठेवायचा असेल, फक्त ठराविक व्यक्तींनाच समजावं असं वाटत असेल, तर गुप्त संदेश देण्यासाठी गुप्तचर यंत्रणेमध्ये या सांकेतिक भाषेचा वापर केला जातो आणि म्हणून आता या स्तरावर आपणाला हा घटक फार महत्त्वाचा आहे आणि याच्यातून आपल्याला वेगवेगळी आपली बुद्धिमत्ता समजणार आहे। आता पूर्वीच्या काळी आम्ही असं बोलायचं, मानपाजा भानपावाचं नानपाव, कानपाय आहे कानपाय, हनपाय तुनपला मानपाईत हनपाय का। आता हे काही कळायचं का? काहीच कळायचं नाही। काही न कळायचं की प्रत्येक अक्षरानंतर म्हणजे ना वापरलेलं आहे। मानपाझा म्हणजे एका पहिल्या अक्षरानंतर नचा वापर केलाय, म्हणजे अशा प्रकारचे आपण पूर्वी हे शब्द वापरायचे, अशी भाषा वापरायचो आणि ती नेहमी सरावात आल्यामुळे ती समजायची। तशाच प्रकारची ही सांकेतिक भाषा आहे। याच्यावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण समजावून घेणार आहोत। पण तत्पूर्वी तुमची शंका मला दूर करायची मुलांनो, की आपण म्हणजे कोणाचा जर फोन आला तर ते पहिलं विचारायची, मॅडम परीक्षा होईल का? मी शेवटपर्यंत सांगत आले की परीक्षा ही होणारच आहे आणि ती आता डिक्लेअर सुद्धा झालेली आहे। 25 एप्रिलला आपली परीक्षा आहे आणि त्याचे आवेदन पत्र भरण्यासाठी आपणाला म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत आपणाला फक्त 21 तारखेपर्यंत आहे। तरी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि आता आपल्याकडे दिवस किती बाकी राहिलेत? 20 दिवस मार्चचे आणि 20 दिवस एप्रिलचे असं लक्षात घ्या। 40 दिवसामध्ये आपणाला प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे। मग पहिल्या 20 दिवसामध्ये आता काय करा, रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा। म्हणजे सकाळी प्रश्नपत्रिका सोडवली की दिवसभर आपल्या चुकांचं निरसन करायचं, त्या टॉपिकचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानंतरचे जे एप्रिल मधले दिवस आहेत त्यावेळेस प्रत्येक रोज 2 प्रश्नपत्रिका सोडवायच्या वेळ लावून। म्हणजे कसं होणार की मग 20×2 40 प्रश्नपत्रिका तुमच्या एप्रिलमध्ये, आणि तेवढं मटेरियल तुमच्याकडे असलं पाहिजे आणि नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या नाही तर त्यातलं शंकांचं निरसन सुद्धा करून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्या मदतीला आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहे आणि आता नव्याने उपलब्ध झालेलं इयत्ता 8वीचं हे पुस्तक आहे, प्रश्नपत्रिका संच। याच्यामध्ये 20 प्रश्नपत्रिका आहे आणि या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं आहे की गणितातला प्रत्येक प्रश्न पाठीमागे सोडवून दाखवलेला आहे, म्हणजे यातून तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा होणार आहे। तर जरूर या पुस्तकाची मागणी करा, आपल्या मित्राला मैत्रिणीला आपल्या शिक्षकांना हा आपला निरोप पोहोचवा आणि जरूर पुस्तकाची मागणी करा। 5वीची पुस्तकं उपलब्ध आहेच, आपल्या युट्यूबच्या सुरुवातीला आपण त्याचे फोटो टाकलेले आहेत। जास्तीत जास्त सराव करा आणि यश मिळवा। आता आपण ह्या घटकाचा लगेचच सराव करणार आहोत। आता सांकेतिक भाषा समजावून घ्यायचे, इथे एक प्रश्न लिहिलाय, पतन हा शब्द न ध असा लिहितात, पिशवी हा शब्द निवली असा लिहितात, माणूस हा शब्द भाडूश असा लिहितात, तर बक्षीस हा शब्द कसा लिहाल? आपण काय करतो, आता काय करायचं? इथे आपल्याला कुठेही काही सारखेपणा दिसत नाही, प लानो त लानो न लाधो, परंतु जो मुलगा चाणाक्ष आहे याच्यामध्ये हजारो प्रकार वापरले जाऊ शकतात। अक्षरांसाठी अक्षरांचाच वापर केलाय, पण कशा पद्धतीने वापर केलाय त्यासाठी आपल्याला अ ते ज्ञ पर्यंतची 12 आखडी अक्षर मुळाक्षर पाठ पाहिजे। काय पाहिजे? मुळाक्षर क्रमाने पाठ पाहिजे। आता जर असेल लक्ष तर प साठी न वापरलाय तर म्हणजे प च्या मागचं न अक्षर आहे, त साठी न वापरलाय म्हणजे मागचं अक्षर आहे आणि न साठी ध वापरलाय, मागचं अक्षर वापरलंय। पण हे जर आपल्याकडे पाठ नसेल, आपल्याला ही 12 आकडी ही मुळाक्षर जर पाठ नसतील तर आपल्याला हे सोडवता येणार नाही आणि म्हणून सांकेतिक भाषा हा घटक शिकताना आपणाला मुळाक्षर पहिली पाठ करायची। अ ते ज्ञ पर्यंत 10 वेळा लिहूनच काढायचे व्हिडिओ पाहिल्यानंतर, म्हणजे तुमची ती पाठ होईल। आता पिशवी वेलांटी तशीच ठेवली, प च्या मागचा न घेतलाय,
श चा मागचा व घेतलाय, वीचा व च्या मागचा ल घेतलाय आणि वेलांटी बाराखडी तशीच ठेवली. काही ठिकाणी काय करतील, ही बाराखडी सुद्धा बदलतील. पहिली वेलांटी आहे तर दुसरी देतील, दुसरी आहे तर पुढचा पहिला उकार देतील. अशा पद्धतीने आता म च्या मागे काय आहे भ, भा. नू च्या मागे काय आहे म, न बाणाच्या मागे ढ आणि स च्या मागे काय आहे श षटकोनाचा. मग आता हे आपणाला सूत्र समजलेलं आहे की मागचं अक्षर वापरले आणि बाराखडी 30 ठेवली. मग ब च्या मागचं अक्षर कोणतं आहे फ. क्षत्रियच्या मागचं अक्षर काय आहे ळ आणि स च्या मागचं आहे श. फळीश बक्षीस हा शब्द अशा पद्धतीने लिहा. म्हणजे आता अशा प्रकारचा मग इथे काय होईल, एक अक्षर गाळून पुढचं अक्षर वापरलं जाईल, दोन अक्षर गाळून मागचं अक्षर घेतलं जाईल, पुढचं अक्षर घेतलं जाईल, त्याच्या पुढचं अक्षर घेतलं जाईल, बाराखडी पुढची घेतली जाईल. ह्या पद्धतीनं आपणाला कोणत्याही पद्धतीने विचारलं जाईल. सगळेच प्रश्न प्रकार मी इथं समजून सांगू शकणार नाही, परंतु यातलं महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची बाराखडी मुळाक्षर पाठ करायची. आता इथे एक प्रश्न दिलेला आहे, इथे इंग्रजी अक्षर दिले म्हणजे तुमची एबीसीडी पाठ पाहिजे. एबीसीडी सगळ्यांची पाठ आहे, परंतु ती पटकन लक्षात. मग एबीसीडी मध्ये सुद्धा असं वापरलं जाऊ शकतं. एन ला पी लिहिलं, मग NOP म्हणजे एक अक्षर गाळून पुढचं लिहिलं. अशा पद्धतीनं इंग्रजी अक्षरांमध्ये सुद्धा येतो. किंवा ए ला जर समजा ए हे अक्षर आहे आणि त्याला ABCD लिहिलं तर याचा क्रमांक 1 आहे, याचा क्रमांक 4 आहे. मग इथे मध्ये किती गाळलेली आहेत, 3 अक्षरं गाळलेली आहेत. मग कदाचित इथे जर बी घेतला आणि बी ला जर डी घेतला तर इथे 2 आहे आणि हे 4 आहे. म्हणजे इथे 2 गाळलेले आहेत किंवा 2चा वर्ग 4 असंही लिहिलेलं आहे. म्हणजे म्हणजे इंग्रजी अक्षरांचे सुद्धा तुम्हाला क्रमांक पाठ पाहिजे. जर इंग्रजी अक्षर असतील तर क्रमांक द्या आणि मध्ये किती गाळलेली आहेत, वर्ग केलाय का, घन केलाय का, पुढचा अंक घेतलाय का, मागचा अंक घेतलाय का, ह्या गोष्टींनी सुद्धा आपणाला मुळाक्षर म्हणजे ABCD अल्फाबेटचा विचार करावा लागेल. आता इथे मात्र वेगळी पद्धत आहे, ती पद्धत मी तुम्हाला सांगते. मॅन BCA लिहितात, PAT GBF लिहितात, TAM ABG लिहितात. तर मॅप आणि अँट हा शब्द कसा लिहाल, तर इथं निरीक्षण जर केलं ना मुलांनो, तर ए हे अक्षर तिघांमध्ये आहे. तर मग इकडे कोणतं अक्षर तिघांमध्ये आहे, तर बी. म्हणजे लगेच कळतं ए बरोबर बी. आता या दोघांमध्ये कोणतं अक्षर सारखं आहे, तर टी. कट करायची म्हणजे आपला गोंधळ होत नाही. मग या दोघांमध्ये अक्षर कोणतं आहे सारखं, तर जी. म्हणजे टी बरोबर जी. आता इथे एकटंच एम राहिलं, लगेच त्याला ए ची जोडी लावून टाका. आता इथे पी एकटा राहिलाय, त्याला लगेच जोडी एफ ची लावून टाका. आता एम आणि एन. आता पी राहिला इथं, सॉरी पी ला एफ बरोबर आहे. आता एम ला काय लिहिलं, एम इथं ए आहे आणि इथे पण एम आहे, म्हणजे एम ला काय झालं ए लिहिलंय आपण, एम बरोबर ए. आता एन काय आहे, एन बरोबर सी. आपण मगाशी म्हटलं इथं काहीच नाही राहिलं, तर राहिला होता एम, आपला तो सांगायचा राहिला एम बरोबर ए, एम बरोबर ए. आता इथं एन एकटाच राहिलाय, तो सी. आता सगळी अक्षरं आपल्याला मिळालेली आहेत. मग आता त्याच्यावरून मॅप हा शब्द कसा लिहाल, मॅप एम बरोबर ए, ए बरोबर बी आणि पी बरोबर एफ. आता ABF हा पर्याय नसेल तर लगेच घाबरायचं का नाही. तिथे असं लिहिलेलं असतं अक्षरांचा क्रम त्याच क्रमानुसार असेल असे नाही. तर हा पर्यायामध्ये FB असाही असू शकतो, FB असाही असू शकतो, BAF असाही असू शकतो. फक्त हे 3 अक्षरं त्याच्यामध्ये असली पाहिजेत, हे लक्षात ठेवायचं. आता अँट ए ला काय आहे B, N ला काय आहे C, T ला काय आहे G. मग क्रम सारखा नाही तर मग तुम्ही CBG पण लिहू शकता, BGC पण लिहू शकता, GBC पण लिहू शकता. म्हणजे कोणत्याही पद्धतीनं अक्षर, कारण इथे क्रम आहे का T बरोबर A, A बरोबर B, M बरोबर G, तसं नाहीये. म्हणजे अक्षरांचा क्रम दिलेल्या क्रमानुसार नाही. तर आपण काय केलं, या तिघांमध्ये सारखं अक्षर शोधलं,
इकडं तिघांमध्ये सारखं, या दोघांमधले सारखं, या दोघांमधले सारखं, या दोघांमधले सारखं, या दोघांमधले सारखं असं शोधलं आणि एक शेवटी जे राहिलेलं आहे त्याची जोडी त्याच्याशी लावली. म्हणजे अशा पद्धतीनं आपणाला सांकेतिक भाषेमध्ये आपणाला अर्थ लावता येतो आणि अशा पद्धतीनं तुम्ही सराव करायचा आहे. आपल्या घटकनिहाय भाग 1 मध्ये सुद्धा भाग 2 मध्ये याच्यासाठी खूप सराव दिलेला आहे. त्या पद्धतीची उदाहरणं दिलेली आहेत, ती जरूर सोडवा. परंतु आता मी जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला कितपत समजले हे मला लगेच जाणून घ्यायचे आणि त्यासाठी तयार आहे आपल्या वर्गातील श्रद्धा गिरडे नावाची मुलगी. ती एक प्रश्न सुंदररित्या समजावून सांगणार आहे. तिचा व्हिडिओ नीट पाहायचा आहे आणि तिच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचं आहे. आणि आपल्या जवळ आता किती दिवस बाकी आहेत? जवळजवळ 40 दिवस, कमीत कमी 40 दिवस बाकी आहेत. 40 दिवसामध्ये जर तुम्ही ठरवलं तर आपला ऑनलाईन कोर्स सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. आणि हा ऑनलाईन कोर्स मध्ये जर रोजचे 2 किंवा 4 व्हिडिओ बघितले तर तुम्ही हा कोर्स पूर्ण पाहून तुम्हाला घवघवीत यश मिळू शकतं. म्हणून ऑनलाईन कोर्स सुद्धा जॉईन करा. आणि 4थीच्या मुलांना चांगली संधी आहे. 4थीच्या मुलांनी आत्ताच लगेच हा व्हिडिओ पाहिल्याबरोबर जॉईन करू शकता, कारण तुम्हाला 1 वर्षभर हा कोर्स पाहता येतो आणि तुमची तयारी चांगली होऊ शकते. आणि म्हणून ऑनलाईन कोर्स सुद्धा आवर्जून जॉईन करा. या व्हिडिओच्या खाली जी लिंक दिलेली आहे स्वाध्यायाची ती जरूर सोडवा. काही शंका असल्यास जरूर फोन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. पुस्तकांची जाहिरात देखील पोहोचवा की जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी श्रद्धा किरण गिरडे. मी आज तुम्हाला मॅडमने एक उदाहरण मला समजावून सांगायला दिले आहे. तर ते उदाहरण सांकेतिक भाषेमधील आहे. तर उदाहरण वाचूया. मगर बरोबर या घाला, गणित बरोबर घात इथा, यशोदीप बरोबर राशा धुफा आणि परीक्षा बरोबर काय, असा हा प्रश्न आहे. तर प्रश्न समजून घेऊया. तर मगर बरोबर या घालाच त्यांनी का दिला आहे? तर मच्या पुढील अक्षर य आहे व यला एक काना दिला आहे, म्हणजे या तयार झालं. गच्या पुढील अक्षर घ, घला एक काना घा. तसंच रच्या पुढील अक्षर ल व लला एक काना ला. या घाला असा शब्द तयार झाला. गणित, गणित हा शब्द कसा तयार करायचं? गच्या पुढं घ दिला आहे बरोबर, पण इथे घा दिला आहे कारण याला एक काना आहे म्हणून घा. न नंतर त बरोबर, इथं नी दिलं आहे. पहिली वेलांटी नंतर दुसरी वेलांटी येते की नाही? हो, तर ती आली इथे. त नंतर त थ, थला एक काना था, झालं शब्द घाती था. यशोदीप, यशोदीप बरोबर राशा धुफा. य बरोबर यच्या पुढील अक्षर र आहे, रला एक काना रा. श, श कुठे आहे? इथे. शाळेचा श नंतर षटकोणाचा श, म्हणजे इथे शो दिला आहे. काय दिला आहे? शो. शोच्या पुढं श काय आहे? श, तर इथे श येईल. नंतर द आहे. काय आहे? दौ. द नंतर ध, वेलांटी नंतर पहिला उकार म्हणून इथे धू, धू. रा श धू झालं. फा आहे पुढं. काय आहे? फा. तर प नंतर फ, फला एकाना फा, शब्द झाला रा श धुफा. परीक्षा, परीक्षा. प नंतर फ, फला एकाना फा, काय झालं? फा. री, र नंतर ल, इथे पहिली वेलांटी तर इथे काय पाहिजे? दुसरी वेलांटी. फा ली. नंतर क्ष आहे. क्ष नंतर ज्ञ, पण इथे क्षा दिला आहे. नंतर क्षा नंतर काय पाहिजे? पहिली वेलांटी, कारण काना नंतर पहिली वेलांटी असते म्हणून इथे पहिली वेलांटी. तर शब्द काय झाला? फालिद्नी. तर क्वेश्चनच्या जागी काय येईल? फा ली नी, फालिद्नी. आता हा चार्ट आपण परत एकदा वाचूया. मगर बरोबर या घाला, गणित बरोबर घात इथा, यशोदी बरोबर राशा धुफा, परीक्षा बरोबर फालिद्नी, असा हा चार्ट झाला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर